खरं तर काल 5 वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो, तुम्हीही पाहतात, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान, हे आत्तापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते, याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकत असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का, आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट, आत्ता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात. हे काय मशीन आहे, म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाही आहेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहेत. अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही आहेत. परंतु ही कोणती प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत, हा काय प्रकार आहे. मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो. आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का, त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आत्ता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आत्ता निवडणूक आयोग काम करते का, हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या दोन्ही पक्षाच्या, सर्वच इतर राजकीय पक्षांच्या, माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांना आम्हाला सांगायचं आहे की सतर्क राहा, की तुम्ही आपल्या विभागामध्ये, आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा. हे कुठे काय पैसे वाटत आहेत, कारण आता अनेक रील्स ही आत्ता बाहेर आलेली आहेत, तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये कशा प्रकारे पैसे वाटले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये 5-5 हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत. त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत. ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती. आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना, महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्या समोर आलो. तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल. सर, काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही 5 नंतर घरोघरी का प्रचाराला वेळ देत आहात. वारंवार विचारला गेल्यानंतर तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलं होतं. परंतु शेवटी त्यांनी सांगितलं की हा जुनाच नियम आहे आणि आम्ही आता तो नाही, पण या निवडणुकीला का, ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली. या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा. ईव्हीएम पण जुनी आहेत
आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय. इमर्जन्सी वापरलंय. इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीयेत हे काय आहेत ती मशीन्स. म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे, घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला साहेब, 2012चा परिच्छेद त्यांनी वाचून दाखवला काल पत्रकार परिषदेत. मला असं वाटतं ह्याचं उत्तर दिलं ना मी, या यंत्राच्या बाबतीत याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता. त्यांनी 2012चा मी परत त्याने हाच प्रश्न विचारला ना, तेच प्रश्न नका विचारू, नवीन काय या असेल. यंत्राच्या बाबतीमध्ये पत्र लिहिलेलं आहे, परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय? आता तुम्ही निवडणूक आयोगाला जी मागणी नेमकी काय करतात हे डिस्कनेक्ट करण्यात यावं, तुम्ही जी पद्धत आहे ती नाही नाही, अहो पद्धत प्रश्न अर्थातच ना हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं, यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. आता ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही, हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? ठीक आहे, आपल्या मार्फत फक्त एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. ही थेट दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे यांच्या निवासस्थानातली ही दृश्य आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्रितरित्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. आदित्य ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. मकर संक्रांतीनिमित्त कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र आलेले आहेत. थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. मगाशीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच रश्मी ठाकरे या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेतून ते दोघं नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांची सध्या चर्चा सुरू आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं ठाकरे कुटुंबीय एकत्रित आले असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत. उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे. कालच प्रचाराची रणधुमाळी संपलेली आहे आणि त्यानंतर आता मतदार नेमकं कुणाला कौल देतात हे आपल्याला परवा कळणारच आहे. मात्र उद्या मतदानाचा दिवस असल्यानं आज मुंबादेवीचं दर्शन ठाकरे बंधू घेणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आपण पाहतो आहोत की दोन्ही ठाकरे यांची जी कुटुंब आहे ती आपल्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहेत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांची जो फोटो आहे, श्रीकांत ठाकरे यांचा जो फोटो आहे त्या फोटोच्या अगदी समोर हे सगळे कुटुंबीय एकत्रित आपण आत्तापर्यंत पाहत होतो. मकर संक्रांतीसारखा पवित्र दिवस आज आहे आणि या दिवशी दोन्ही कुटुंब पुन्हा एकदा एकत्रित आलेले आहे शिवतीर्थ इथे. आणि उद्याच्या मतदानाच्या पूर्वी आज सहकुटुंब हे सगळेजण मुंबादेवी, जे मुंबईचं आराध्य दैवत आहे, ज्या देवीच्या नावावरून या शहराला मुंबई असं नाव पडलंय, असं ती मुंबईची रक्षणकर्ता असलेली देवी मुंबादेवी, हिचं दर्शन हे सगळेजण आज एकत्रितरित्या सहकुटुंब सहपरिवार घेणार आहेत. त्यामुळे एक महत्त्वाचा दिवस या अर्थी सुद्धा आहे. मकर संक्रांतीचा सण आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर उद्या मतदान होणार आहे. मुंबईकरांच्या अस्तित्वाची, मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे
असं सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधू हे सांगत आलेले आहे आणि त्याच मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीच्या चरणी आज हे नतमस्तक होणार आहे. मुंबादेवीला नेमकं ते काय साकडं घालतात हे थोड्या वेळात कळू शकेल, कारण आता दोघेही बंधू प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे असं कळत आहे आणि म्हणूनच आतमध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि आता आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण कुटुंब एकत्रित आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी उर्वशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या ती सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो आहोत. सून मिताली ती सुद्धा आहे. संजय राऊत आलेत, त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे आता थोड्या वेळातच पुढचा संवाद जो आहे प्रसार माध्यमांशी तो या ठिकाणी सुरू होईल. आपण पाहतोय उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बरं, प्रणाली अशाच सोबत राहा. आपण ही थेट दृश्य पाहतोय. राज ठाकरे हे सध्या बाहेर आलेले आहेत. ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते बाहेर आले.